मला वाटतं तुम्ही बघितलं असेल गेले 6 महिन्यापासून इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, आता जवळजवळ दुसरा टप्पा पूर्ण होऊन तिसऱ्या टप्प्यामध्ये सुरू होणार आहे। आणि तुम्ही बघितलं असेल सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते, मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल, आप असेल, RPI असेल, ही सर्व मंडळी आज दिवस रात्र स्वतः उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिवस रात्र काम करतात। आणि तुम्ही बघितलं असेल चांगला प्रतिसाद या संपूर्ण तिन्ही शहरामधून मिळतो। आणि गेल्या 10 वर्षात केलेली कामं समोर डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आम्ही जाणार आहोत। जी केलेली कामं लोकांसमोर आपण ठेवणार आहोत। आणि त्यातूनच तुम्हाला माहिती असेल माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, धर्मवीर आनंदीके साहेब असतील, त्याचबरोबर आमचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आहेत। आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जनता जनार्दन, जे ठाण्यातील जनता असेल, मीरा भाईंदरमधली जनता असेल आणि नवी मुंबईतली जनता असेल, या सर्व लोकांनी 2 वेळेला या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे। आणि त्यामुळे विश्वास आहे की परत तिसऱ्यांदा मला या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी ठाणेकर, नवी मुंबईकर आणि मीरा भाईंदरकर येथील जागरूक नागरिक देतील। मला वाटतं त्यांना एकच काम आहे, आरोप करणं। त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नाही। स्वतः मुख्यमंत्री ते होते, त्यांनी काय केलं ठाण्यासाठी सांगावं। नरेश म्हस्के जे उमेदवारी दिलेली आहे त्यांना त्या ठिकाणी महापौर म्हणून 2.5 वर्षाच्या काळामध्ये काय केलं हे त्यांनी सांगावं आणि मग बाकीच्या गोष्टी कराव्या। चला।